सगळे चाललो फिरायला, पण आमचा पवन माने नाहीच म्हणते यार कुठे फिरायला. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, कोणाला काही सांगत नाहीये. चालोय आम्ही आज. आमची गाडी बघू शकता तुम्ही. गणेश बसलाय समोर. गजू चला दाखव तुम्हाला अदालत स्टेप वेल काढले आम्ही आणि चाललोय अदालत बघायला. तुम्ही बघू शकता ते सगळी माहिती दिलेली आहे. चाललोय आम्ही अदालतला. बघू शकता गजून गणेश आणि मी. बाकी तर कोणी आले नाही, बाकी सगळे झोपले रूमवर. जेव्हा ते गेले कंपनीमध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो स्टेप वेल. बघू शकता तुम्ही. हे आहे ते स्टेप वेल बघा. बघू शकता खूप पब्लिक आहे इथे, खूप गर्दी आज संडे असल्या कारणामुळे. लोकांना असं नवीन नवीन बघायला खूप आवडतं. सगळे बघताय, कोणी फोटो काढताय, कोणी काय छान छान येते. सगळे फॅमिली वगैरे फ्रेंड्स सगळे आलेले तिथे. सगळं छान असं आर्किटेक्चर बनवलेलं आहे. पाणी छान असं दिसतंय तुम्हाला सगळं. बघू शकता तुम्ही. गजानन आपल्याला अदालतबद्दल सांगत आहे थोडं, तर तुम्ही बघू शकता. सांग गजानन काय काय. 1498 मध्ये बांधलेला आहे स्टेप वेल. वीर राणा सिंग या राजाने बांधलेला आहे. गणा तू काय सांगू शकतो का 2 शब्द. काहीच नाही, भारी आहे का. बरं ठीक आहे, थँक्यू गणा. हे स्टेप्स सुंदर असं बनवलेलं आहे. खूप छान आहे बघायसाठी. सगळ्यांनी येऊन एकदा तरी बघून जाव, जे गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये राहतात. बाहेरून बघा असं दिसतं ते. बाहेरून खूप काही वेगळं आहे आणि आतून खूप काही वेगळं आहे. हे बघा काय मी दिसत नाही, पण तुम्ही बघू शकता इथून. तेव्हा आपण जे खाली पाणी बघितलं होतं ते इथून दिसते. काय तर खासियत काय इथले. याचं बांधकाम 1498 साली म्हणजे ठीक आहे थांब. हां ठीक आहे, बरं ठीक आहे. मनातून सांग कसं आवडलं ते विचारा ना. तुला बरं गणा कसं वाटलं तुला हे बघून इथं. छान कसं वाटलं तुझं, काय एक्सपिरियन्स होता आजचा ते सांग. एक्सपिरियन्स म्हणजे हे भारी बांधकाम आहे या ठिकाणी आणि 5 मजली विहीर आहे. तर हेच बघण्यासाठी 5 मजली वर आहे खाली आहे. खाली बस हेच लोक बघण्यासाठी येतात. बस तू काय बघायसाठी आला होता. गजानन सांगितलं. बरं गजानन सांगेल बाकीचं. ही 1498 मध्ये बांधलेली विहीर आहे. राजा राणा वीर सिंग यांनी, जे सैनिक लांब दुरून येतील त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा राहण्यासाठी एक निवासस्थान म्हणून त्यांनी बांधलेली आहे. जो राजा होता त्याचा युद्धादरम्यान मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीने हे काम पूर्ण केलेलं आहे ह्या विहिरीचं. आणि ही 1498 मध्ये बांधलेली एक स्टेप वेल 5 मजली. आपण जे की खाली जाऊन पाणी घेऊन पिऊ शकतो हाताने. एक वैशिष्ट्य आहे याचं बस. आणि यावर नक्षीकाम एक केलेलं आहे, ते एक खूप छान आहे. बस धन्यवाद. तुम्ही बघितलं गजूने आणि गणेशने खूप चांगली माहिती सांगितली आपल्याला. आणि माझी सर्वांना हीच विनंती आहे की जे कोणी आपले मित्रपरिवार आहेत ते इथं येऊन सगळ्यांनी एक वेळा अदालत स्टेप वेल बघून गेलं पाहिजे असं मला वाटतं. अशी माझ्या मनातून इच्छा आहे. ठीक आहे. हो, हे कोणते ऊनीवर आलं ना. इथं एंट्री करण्यासाठी आपल्या लोकांना फक्त 25 रुपये फी आहे, जे की आपल्या भारतामध्ये राहतात. आणि जे लोक बाहेरून येतात, जसे विदेशी लोक असतात, त्या विदेशी लोकांना थोडी जास्त फी आहे. पण ती एक पर्यटक स्थळ आहे. पर्यटक स्थळ असल्या कारणामुळे जे विदेशी लोक असतात, विदेशी लोक आवर्जून येतात आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती इतिहास काय काय ते बघून जाते तिथे. त्यामुळे एकदम असं सुंदर असं हे हा स्थळ आहे, तर तुम्ही एकदा बघून या. पाणी काढण्यासाठी वाटते. तर तुम्ही बघू शकता चेहरे आमचे गणाचे गजाचे. तर असं वाटतं आपण काहीतरी थोडंफार खायला पाहिजे आता. काय वाटतं तुम्हाला. चला मग खायला जाऊ आपण आता काहीतरी.
भुट्टा आहे, पेरू आहे, सगळे इथे. जी आजची ट्रिप संपलेली आहे. बघू शकता तुम्ही, गणा थकला खूप फिरून. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.